नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ बनवते सकाळी, त्याच्यामुळे गुड मॉर्निंग. तर आजचा जो दिवस आहे खूप छान आहे. आणि हे जे आहे ना, असं धुकं जे आहे तर दूर दूर झालं आहे सगळीकडे. आणि फुलं खूप छान जी आहे तर ते अशी फुलले, म्हणजे मस्तच झाली आहे फुलं. आणि ही जी फुलं आहेत ना, तर ही दिवाळीच्या नंतर फुलायला लागतात. जेव्हा थंडी लागते ना तर तेव्हा, आणि जेव्हा फुलते ना तेव्हा खूप जास्त फुलते एकदम. म्हणजे छोट्या छोट्या जे फांद्या असतात त्यालासुद्धा कळ्या येतात आणि मस्त अशी जी आहे तर ती फुलं फुलतात. पण वर्षभर ना ह्या फुलाला काहीही नसतं, म्हणजे या झाडाला ना अजिबात फुलं नसतात. ती तशीच त्यांना पाणी घालून वगैरे जे आहे तर ते तसंच त्यांना मोठं करायला लागतं. आणि इथे ही जी सदाफुली आहे तर तिलासुद्धा फुलं यायला सुरुवात झाली. मस्त झाले झाडं. जशी पावसाळ्यामध्ये होतात ना, तर तशीच अशी छान जी आहे तर ती झाडं झाली. मनी प्लांटसुद्धा खूप मस्त झाला आहे ग्रो. आणि जी विड्याच्या पानाची वेल आहे ना, तीसुद्धा खूप मस्त झाली आणि छान वाटते. इथे ही जी झाडं होती तर ही पूर्ण मेलेली. तर याला मी थोडं मोठ्या बाकेटीमध्ये लावली तर छान अशी झाली. आणि कळ्या तर खूप जास्त येत आहेत, फुलं पण खूप मस्त येत आहेत, मोठे मोठे फुलं येत आहेत. आणि एकदाच 5 ते 6 फुलं जी आहे तर ती एकत्र येत आहेत. तर असं, तर आजचा जो विषय आहे तर तो असा आहे, वेळेचं नियोजन. तर काय होतं ना, की म्हणजे आपण वेळेचं नियोजन हे कुठेतरी व्हिडिओमध्ये बघतो, की बाबा वेळेचं नियोजन करायचं, लवकर उठतात, कामं करतात. आणि आपण कोणाचं बघितलं की आपल्याला असं वाटतं की नाही, त्याच्यासारखंच माझंही दिवस जो आहे तर तो जायला पाहिजे. तर तसं होत नाही, कारण प्रत्येकाची कामं वेगळी असतात. प्रत्येकाचा जो वेळ असतो तर तो वेगळा असतो. प्रत्येकाची जी एनर्जी असते ती वेगळी असते त्याच्यावरती. नाहीतर मग आपण काय करतो, परत एखादा म्हणजे व्हिडिओला हे करतो की चल बाबा यानी आपण एखादा व्हिडिओ बघितला वेळेचं नियोजनाचा, तर आपण त्याच्यावरतून जे आहे तर ते बघतो आणि मोटिवेट होऊन जातो. आणि त्याचंच जे वेळेचं नियोजन असतं, टू डू लिस्ट असते, तर ती आपण लगेच आपल्या नोटबुकमध्ये उतरवतो आणि तसंच जे आहे तर ते करण्याचा प्रयत्न करतो. पण ते जर तसं झालं नाही तर परत डिमोटिवेट होतो आणि असं वाटतं की नाही, आपल्याकडून होणारच नाही असं काही. तर तसं नाही आहे. वेळेचं नियोजन काय का करायचं आणि कसं करायचं, तर ते मी तुम्हाला सांगते, जे माझ्यासोबतसुद्धा झालेलं आहे. पण काही बदल जी आहे ना, तर ती केल्याच्यानंतर खूप जास्त सोपं होऊन जातं. प्रत्येक गोष्ट जी आहे तर ती खूप जास्त सोपी होऊन जाते. आता घरातली कामं जी आहे तर ती रोजचीच आहे. असं बरेच जण म्हणतात की नाही, ती तर रोजचीच कामं आहे, ती काय लिहून ठेवायची. तर तसं नाही आहे. आपण म्हणजे व्हिडिओ तुम्ही कोणाचा तरी बघितला वेळेच्या नियोजनाचा आणि तेच जर तुम्ही तुमच्या याच्यामध्ये उतरवलं तर ते जमणार नाही आहे. कारण त्यांची मुलं मोठी असेल, आपली मुलं छोटी असेल, कोणाच्या घरी फक्त 2 जण असतात, कोणाच्या घरी 4-5 जण असतात. तर तसं होणार नाही आहे. कोणी एकच जेवण जेवतं, म्हणजे प्रत्येकाच्या घरी असं वेगवेगळं असतं. आणि कोणाच्या घरी जे आहे तर कोणाला डायबिटीज आहे, कोणाला काही म्हणजे कुठला आजार आहे, त्याला वेगळं जेवण, याला वेगळं जेवण, तर असं असतं. तर त्याच्यामुळे काय आहे ना, की सगळं म्हणजे विस्कटवून जातं. आणि आपली जर जे आपण व्हिडिओमध्ये बघितलं त्यांच्यासारखी जर कामं नाही झाली तर आपण एवढं डिमोटिवेट होऊन जातो. आपल्याला असं वाटतं की अरे, आपल्याकडून म्हणजे काय हे होतं आहे, की यांची कशी कामं होत आहेत, ही कशी सगळीच कामं करतात, एक्सरसाइजसुद्धा करतात, घरातली कामं करतात, यांना जी गोष्ट आवडते तर त्याच्यामध्ये सुद्धा हे त्यालासुद्धा वेळ देतात. त्याच्यानंतर म्हणजे मुलांकडे लक्ष असतं, मुलांचं होमवर्क वगैरे घेऊ. तर तसं नाही आहे. आपल्या कामाप्रमाणे आपली जी आहे तर ते वेळेचे नियोजन करायचं असतं. जी टू डू लिस्ट असते तर ती बनवायची. आता काय होतं, काही वेळेस आपण बोलतो की हां, रोजचीच तर कामं आहे, लादी पुसणे, कपडे, भांडे, जेवण, आणि याची काय टू डू लिस्ट बनवायची. तर तसं नसतं. जी रोजची कामं असतात ती लिहायची काहीही गरज नाही आहे. पण जी म्हणजे आता रोजची कामं काय लिहिणार थोडी नाही आहे आपण, की लादी पुसायची, भांडे घासायचे, कपडे धुवायचे, तर हे काही लिहायची गरज नाही आहे. पण हां, तुम्ही हे लिहू शकता की तुम्ही आज काय जेवण बनवणार आहे, सकाळी टिफिनला काय आहे, नाश्त्याला काय आहे, लंचला, डिनरला. तर हे जे आहे तर हे लिहून ठेवलं ना, की आपल्याला सोपं जातं. नाहीतर वेळेला भाजी बनवायला गेलं आणि विचार करायचं भाजी काय बनवू, म्हणजे 10 मिनटं फ्रीज उघडं करून उघडून ठेवायचं आणि मग बघत बसायचं की नक्की भाजीला आज फ्रीजमध्ये आहे तरी काय. आणि नसेल तर मग अजून कंटाळा आल्यासारखं होतं. तसं होऊ नये म्हणून काय करायचं, की अगोदरच आपल्याला जे आहे तर तुम्ही जर करत असाल तर 8 दिवसाच्या असतं, तर 8 दिवसाच्या अगोदरच तुम्ही नियोजन करून ठेवू शकता जेवणाचं, की आज काय बनणार, उद्या काय बनणार, परवा काय बनणार. तर याच्यामध्ये पूर्ण आठवड्याचं, संडे मंडेचं
तर त्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही असं बनवून ठेवता किंवा तुम्हाला जर तसं नको असेल तर तुम्ही उद्याचं आज बनवायचं. म्हणजे उद्या काय बनवायचं आहे मला, तर हे आदल्या दिवशी ठरवून ठेवायचं की बाबा उद्या सकाळी मला नाश्त्याला हे बनवायचं, लंचला ते बनवायचं, डिनरला हे बनवायचं. तर असं जे आहे तर ते तुम्ही लिहून ठेवू शकता. त्याच्यानंतर जे आहे तर ते हे जेवणाचं झालं. मग घरातली कामं जी आहे तर ती आवरल्याच्यानंतर व्यवस्थित जास्त नाही, फक्त 3 कामं लिहायची, 3 ते 4 कामं लिहायची की जी अर्जंटमध्ये आहे. आता माझं म्हणाल तर मी सकाळी आदल्या दिवशीच लिहून ठेवते की मला उद्या काय कामं करायची आहे. तर जेवणामध्ये मी लिहिते, नाश्त्याचं लिहिते, दुपारचं आणि संध्याकाळचं असं जे आहे तर ते लिहिलेलं असतं. कुठली भाजी बनवायची, काय बनवायचं तर हे ठरलेलं असतं. कारण भात आणि चपात्या हे रेग्युलरली असतात. त्याच्यामध्ये जर काही चेंज करायचं झालं तर भाकरी वगैरे असतात. तर मग ते वेळेवर नको व्हायला, मग याला हे आवडतं, त्याला ते आवडतं असं नको. म्हणून मग ते आदल्या दिवशीच जे आहे तर ते मी लिहून ठेवते की मला उद्या दिवसभरात काय जेवण बनवायचं आहे. त्याच्यानंतर जे आहे तर जेवण झालं बनवून लिहून त्याच्यानंतर जेवणाचं सर्व काही आवरलं, घरातली जी रेग्युलरची कामं आहेत तीसुद्धा आवरली. त्याच्यानंतरच मी 3 कामं लिहिते. एक जे असतं स्टिचिंगचं असतं, दुसरं व्हिडिओचं असतं आणि तिसरं एक्स्ट्राचं काहीतरी असेल. म्हणजे कुठे मला गहू वगैरे दळायला न्यायची असेल, कुठे बाहेर जायचं असेल, स्कूलला जायचं असेल, कुठे मीटिंग असेल, तर अशा याच्यामध्ये जे आहे तर ते मग ते मी लिहून ठेवते. तर त्याच्यानंतर जे आहे तर ते मी आता थोडंसं चेंज केलं आहे. स्टार्टिंगला मी जे आहे तर ते स्टिचिंगचं ठेवलेलं, काम आवरल्याच्या नंतर लगेच स्टिचिंग करणार आणि मधला जो वेळ असतो तर त्याच्यामध्ये मी व्हिडिओचं काम करणार. पण तुम्ही बघितलं की कन्सिस्टन्सी नाही आहे माझ्या व्हिडिओला, त्याच्यामुळे मी आता थोडं चेंज केलं आहे. पहिलं घरातली कामं आवरली की पहिला 1 तास जो आहे तर तो यूट्यूबवरती द्यायचा. म्हणजे व्हिडिओ बनवायचा, एडिट करायचा, काय करायचं ते सुद्धा मी लिहून ठेवते की मला उद्या कुठलं काय करायचं आहे यूट्यूबवरती. माझं चॅनल आहे तर मग मला व्हिडिओ बनवायचा आहे, एडिट करायचा आहे, व्हॉईस ओव्हर द्यायचं आहे, अपलोड करायचं आहे, तर मला नक्की काय करायचं आहे तर हे सुद्धा मी लिहून ठेवते. आता नंतर आलं स्टिचिंगचं, तर स्टिचिंगच्या याच्यामध्ये सुद्धा मी लिहून ठेवते मला उद्या कुणाचे कपडे द्यायचे. कारण जे कपडे देऊन जातात तर त्याच्यावरती मी लिहून ठेवते की मला याचे कपडे कधी द्यायचे त्याच्यावरती. तर मग मी ते लिहून ठेवत असते त्यांच्या पिशवीवरती की मला हे कपडे किती तारखेला द्यायचे. तर तेव्हा मग मी जे आहे तर ते कपडे शिवायला घेते. त्याच्यानंतरचा जो वेळ असतो थोडासा मुलांसोबत घालवते आणि नंतर जे आहे तर ते मला कुठे गिरणीत वगैरे जायचं असेल किंवा काय असेल तर ते मी करते. तर अशी माझी सगळी कामं जी आहेत तर ती पूर्ण होतात आणि थोडाफार वेळ असतो तर तो म्हणजे तुम्ही बघितलं असेल अगोदर मी काही पुस्तक वगैरे वाचत असते. म्हणजे नवीन हॅबिट जी आहे तर ती मी टाकली. पहिलंही मला आवडायचं पण मी देवाचीच पुस्तकं वाचायची. पण आता जे आहे तर ते रिच डॅड पुअर डॅड वगैरे ही जी नवीन बुक आहे हॅबिट वगैरे तर ती मी घेतलेली आहे. तर ती मी थोडी जी आहे तर ती वाचत असते. ते काही जास्त नाही पण 2 ते 3 पेज जे आहे तर ते मी वाचत असते. तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.